मित्रांनो नमस्कार. शेती एक शेती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरीप पीक विमा 2025च्या वाटपाची वाट पाहणाऱ्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक आणि एक महत्त्वाची मोठी बातमी समोर आलेली आहे. अखेर पीक विमा कंपनीच्या वतीने मंजूर झालेली रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे. पण मित्रांनो यामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे, मोठा पेच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही चुकांमुळे तुमचा पीक विमा अगदी ऐनवेळी अडकू शकतो. तो का आणि कसा हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांचे पीक विमा कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले होते आणि PMFBY पोर्टलवरती लॉट क्रिएटेड बाय IC असा मेसेज दाखवला जात होता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात त्या ठिकाणी झालेली. आपल्या राज्यामध्ये पीक विम्यासाठी कप अँड कॅप म्हणजेच बीड पॅटर्न मॉडेल राबवलं जाते. या नियमानुसार ज्या महसूल मंडळामध्ये 110% जास्त नुकसान झालेलं आहे तिथे पीक विमा मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून पूरक अनुदान मंजूर व्हावं लागतं. त्यामुळे अशा भागातील शेतकऱ्यांचे लॉट क्रिएटेड दाखवत असेल तरी त्यांना सरकारी सबसिडी मिळेपर्यंत थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. मात्र ज्या भागामध्ये 100%पेक्षा कमी नुकसान आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली. आता याचं जर आपण बघायचं झालं तर बऱ्याच भागांमध्ये क्लेम युनिट निश्चित करून कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया अजूनही सुरू आहेत आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांचे आक्षेप होते ते निकाली काढून आता नवीन याद्यांवरती काम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, जरी तुमचे पीक विमा कॅल्क्युलेशन झालेले असेल आणि लॉट क्रिएटेड बाय IC असा मेसेज आलेला असेल तरीही जर तुमचे बँक खाते DBTसाठी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणासाठी मंजूर नसेल तर तुमचे पैसे खात्यात त्या ठिकाणी येणार नाही. तुमचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणं आणि त्याला NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मॅपिंग असणं म्हणजेच आधार सीडिंग असणं अत्यंत आवश्यक आहे. जर हे लिंक नसेल तर तुमची विम्याची रक्कम बँक स्तरावर अडकून राहील. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विमा भरताना दिलेलं बँक खातं चालू आहे का नाही, याची KYC पूर्ण आहे का आणि ते आधार लिंकला आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपल्याला अगोदर चेक करायचे. आत्ताच बँकेत जाऊन तपासून घ्यायचं. जर नवीन खातं दिलेलं असेल आणि पहिले ट्रान्झॅक्शन फेल झाले तर विमा कंपनीकडून ते अपडेट करून दुसऱ्या लॉटमध्ये पैसे पाठवले जातात. पण यात तुमचा वेळ त्या ठिकाणी वाया जातो, तुम्हाला पैसे मिळण्याला दिरंगाई होते. सध्या राज्यातील केवळ 10 ते 15% शेतकऱ्यांचेच कॅल्क्युलेशन आणि वितरण झालेले आपल्याला दिसून येतात. उर्वरित 85 ते 90% शेतकरी बांधव अजूनही विम्याच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी ठिकठिकाणी जसे की आजूबाजूचे जिल्हे असतील, बुलढाणा असेल, आंदोलनं देखील त्या ठिकाणी सुरू आहेत. यावर शासनाकडून सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा आपण सर्वजण करूयात. या संदर्भातील पुढील सर्व अधिकृत अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत राहू. ही महत्त्वाची माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक अचूक माहितीसाठी, ताज्या माहितीसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्र.